शुभविवाह या मालिकेच्या 2 जानेवारीच्या भागामध्ये दुष्यंत इकडे भूमीला समजवत असतो, तुम्ही मनाला त्रास करून घेऊ नका। तितक्यात तिथे अक्का आकाशला घेऊन येतात आणि म्हणतात, आकाश एक काम कर बरं, तुझ्या बायकोला तू समजव जा, जा तिचा राग काढ जा। मग आकाश म्हणतो, ओ काका बाजूला व्हा ना, कारण नवऱ्याने बायकोला समजवायचं असतं ना, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथून बाजूला व्हा, मला सायकल राणीला समजवते। असं म्हणत आता दुष्यंतला तिकडून बाजूला करत आकाश भूमीच्या इकडे येऊन उभा राहतो आणि सायकल राणी तू रागवलीस का माझ्यावरती? आता आकाशने हे असं बाजूला करणं दुष्यंतला स्वतःचा अपमान वाटतं आणि तो म्हणतो, येतो मी, तुम्ही स्वतःची काळजी घ्या। मग आकाश म्हणतो, ए सायकल राणी अगं ऐक ना, हे बघ आज काम करून मला हे पैसे मिळाले। यावरती भूमी नाराज होते। आकाश म्हणतो, सायकल राणी तू का ग अशी नाराज आहेस? म्हणजे बघ ना, घर दोघांचं आहे की नाही, मग दोघांनी करायला पाहिजेत ना, तू एकटी कशी कमवणार? म्हणून मी सुद्धा कमवायला आलो। यावरती भूमी म्हणते, आकाश मला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय रे, तू अशी जी कामं करतोस ती नाही आवडत आहे। आकाश म्हणतो, सायकल राणी हे बघ, तू एकटीने काम करणं मला पण नाही आवडत ना, मला पण त्रास होतोय, तू माझी पण अवस्था समजून घे ना। यावरती भूमी म्हणते, आकाश असं पुन्हा करू नको रे। आकाश म्हणतो, हे बघ म्हणजे अक्कांना पैसे द्यायचे होते आणि मी तिकडून चाललो होतो, तर तिथली पाटी वाचली की मजूर पाहिजे म्हणून मी तिकडे गेलो, मला काम द्या, तर त्यांनी मला गोणी उचलायला लावल्या। मला काही माहित नाही हे काम चांगलं असतं की वाईट असतं, 4 पैसे मिळवण्यासाठी मी फक्त हे काम केलं आणि तुला मदत व्हावी म्हणून फक्त मी हे काम केलं। यावरती भूमी म्हणते, आकाश तू अशी कामं करू नकोस, मला ना खूप गिल्ट वाटते, आज माझ्यामुळे तू या कंडिशनमध्ये आहेस, त्यामुळे माझ्या मनाला खूप रुखरुख लागून राहिली। असं म्हणत ती आकाशला समजवत असते। तोपर्यंत इकडे नीलांबरी सांगत असते, हे बघा तुम्ही दोघं जण ऑफिसला जाता, ऑफिसमध्ये पण सगळे आनंदात असतील ना, म्हणजे तुम्ही दोघं एकदम ऑफिसला जोडीने जाता, सगळ्यांना खूप भारी वाटत असेल। यावरती अभिजित म्हणतो, हो आम्ही दोघं जण ऑफिसला गेल्यामुळे ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह वातावरण झालंय। यावरती आता टोमणा मारत इकडे आता माधवराव म्हणतात, अच्छा मग सत्यनारायणाची पूजा वगैरे नाही का घातली? असं म्हणत ते अभिजितचा अपमान करतात। त्यावरती पौर्णिमा म्हणते, आई खरंच म्हणजे मला पण काम करताना इतकं भारी वाटतंय ना। मग माधवराव म्हणतात, हो कितीही भारी वाटलं तरी या सगळ्याचे मालक मालकीण भूमी आणि आकाशराव आहेत, हे मात्र विसरू नका। अभिजितला टोमणा कळतो तरी पण हसून नेत अभिजित म्हणतो, नाही नाही म्हणजे खरं कसं आहे ना, म्हणजे ते दोघं जण जयसिंगपूरला असताना सगळे जबाबदारी कुणीतरी सांभाळायला पाहिजे ना, म्हणून आई आणि मी जबाबदारी सांभाळतो, बस इतकंच, खरे मालक मालकीण तेच आहेत की। असं म्हटल्यावरती पण माधवराव काही ऐकायला तयार नसतात। माधवराव टोमण्यावरती टोमणे मारत असतानाच इकडे आता पौर्णिमा म्हणते, काय मग भूमी आकाशची खबरबात, म्हणजे काही कळलं का त्यांच्याबद्दल? माधवराव म्हणतात, मला तर कळलं की ते जयसिंगपूरला गेलेत, म्हणजे तुम्ही काही वेगळं नाही ना सांगत, खरंच जयसिंगपूरला गेलेत ना ते? आता मात्र अभिजित सटपटतो। अभिजित म्हणतो, हो ते जयसिंगपूरलाच गेलेत। यावरती पौर्णिमा म्हणते, नाही म्हणजे भूमिताई तिला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगायची नाही ना, ती तुम्हाला सांगेल म्हणून तुम्हाला विचारलं, म्हणजे भूमिताईला काही मदतीची गरज वगैरे असली तर? यावरती माधवराव म्हणतात, नाही नाही भूमीला मदतीची कोणत्याच गरज नाहीये, आकाशला सांभाळण्यासाठी भूमी एकदम समर्थ आहे, तिची तुम्ही काळजी करू नका। असं म्हटल्यावरती इकडे आता अभिजितचा हा अपमानच होतो। अभिजित म्हणतो, आई आम्ही येतो। त्यावेळेला नीलांबरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण माधवराव एक शकार शब्द न बोलता आत निघून जातात। अभिजित म्हणतो, आज बाबांनी अपमानावरती अपमान करण्याचा निर्णयच घेतला होता, म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत माझ्या प्रत्येक गोष्टीवरती टोमणा मारत आज बाबांनी अपमान केलाय, पण हा अपमान मी विसरणार नाही आई। असं म्हणत चिडलेला अभिजित धमकी देऊनच तिकडून निघतो। नीलांबरी समजवण्याचा प्रयत्न करते पण अभिजित काही ऐकत नाही। पौर्णिमा म्हणते, आई बाबांचं जरा अतिच झालंय हा, पण आता बाबा नाहीत म्हणून तुला मी एक गोष्ट सांगते, अगं भूमी आणि आकाशबद्दल त्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे, पण ते आपल्याला कळू देत नाहीयेत। पौर्णिमा म्हणते, हो तर अगं भूमीबद्दल एक चकार शब्द बोलायला पण ते नकार देतात, तुला कळतंय का? काहीही बोलायला सुद्धा मागत नाहीत, या माणसाचं काय करावं कळतच नाही। तोपर्यंत इकडे आता भूमी रूममध्ये असते आणि तिला एक एक करून ती मुलं फुलं आणून देत असतात। फुलं आणून देत भूमीच्या गालावरती किस करत असतात। भूमी सांगत असते, काय आहे हे सगळं? यावरती आकाश एक एक करत बाकीच्या मुलांना पण पाठवतो। भूमीला कळतं की हे सगळं आकाशचं काम आहे, ते भूमीला किस करायला सांगून तिला सॉरी म्हणायला सांगत असतात। मग मात्र भूमी आता एका पाठवलेल्या मुलीला आपल्या जवळ पकडून ठेवते आणि म्हणते, काय चाललंय काय तुमचं? कोण पाठवते तुम्हाला? हे सगळं तुमचं चालणार नाही असं म्हणत ती आता त्या मुलीला पकडून ठेवते। मग ती सांगते, आकाश आकाश या बघ, या मला सोडतच नाहीयेत। मग आकाश येतो आणि ए सायकल राणी, अगं तिची काहीच चूक नाहीये, तिला का पकडून ठेवलंस तू? सोड बरं तिला।
यावरती ती मुलगी निघून गेल्यावरती भूमी म्हणते चूक तू करायची आणि माफी मागायला तिला पाठवायचं का? काय चाललंय काय तुझं आकाश? मग आकाश म्हणतो ठीक आहे, चूक मी केली ना, असं म्हणत तो भूमीच्या गालावरती एक किस करतो आणि भूमीकडे पाहतच बसतो. भूमी सुद्धा प्रेमाने आकाशकडे पाहायला लागते. दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये रममाण होतात आणि आता इकडे आकाश कान पकडतो आणि सायकल राणी सॉरी, खरंच मला माफ कर ना. पण भूमी लटक्या रागाने अजूनही माफ करायला तयार नसते. भूमी आकाशचे हात काढते आणि म्हणते चल आकाश, आपण छानपैकी जेवूया. दोघं जण एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. पण इकडे मात्र आत्तापर्यंत भूमीला कोण त्रास देतंय या सत्याचा आपल्यासमोर उलगडा होतो. हा दुसरा तिसरा कोणी नसून दुष्यंत मास्तर असतो. त्याने भूमीचे फोटो आता आपल्या घरामध्ये सगळीकडे लावून ठेवलेले असतात आणि तो म्हणत असतो आकाश, तू मला भूमीपासून लांब केलंस ना. भूमी फक्त माझी आहे, तिला स्पर्श करायची तुझी हिंमत कशी रे झाली? ती फक्त माझी आहे, मी तिला समजवणार होतो, पण मध्ये तू मध्ये आलास आणि मला बाजूला काढलंस. माझ्या नाजूक हातांनी, माझ्या नाजूक स्वरांनी मी भूमीला समजवत होतो. मी भूमीला सगळं समजून सांगत असताना तिथे मध्ये तू आलास आणि मला बाजूला केलंस आणि भूमीला हात लावण्याची तू कोशिश केलीस. तुला मी कधीच सोडणार नाही आकाश, असं म्हणत आकाशच्या फोटोवरती चाकूने वार करत दुष्यंत आकाशला आता जखमी करण्याचाच विचार करत असतो. समोर आकाश असता तर त्याने काय केलं असतं हे त्याला स्वतःलाच कळत नसतं. आणि आत्तापर्यंत मालिकेमध्ये सस्पेन्स संपलेला असतो. भूमीला त्रास देणारी व्यक्ती दुसरं तिसरं कुणीही नसून दुष्यंत आहे हे आता समोर आलेलं असतं. तो आकाशचा फोटो काढतो. आकाशचा फोटो काढून त्याच्यासोबत एक भूमीचा पण फोटो घेतो. दोन्ही फोटो आपल्या हातात घेऊन तो खाली बसतो आणि म्हणतो मी माझ्या मंजूळ स्वरांनी भूमीच्या नाजूक खांद्यावरती हात ठेवून तिला समजवणार होतो, पण हा मध्ये आला. काका बाजूला व्हा, मी सायकल राणीला समजावतो. आणि मला बाजूला केलं. हिंमत कशी झाली रे? माझ्या भूमीपासून मला बाजू तुझा ना खात्मा करणार आहे. भूमी फक्त माझी आहे आणि माझ्या भूमीला फक्त मीच हात लावणार, दुसरं कुणीही हात लावायची हिंमत नाही करायची, असं म्हणत आता दुष्यंत भूमीच्या फोटोवरून हात फिरवत असतो आणि भूमीला आता आपल्या जवळ असल्याचं त्याला भासवत असतो. आणि त्याला घडलेली सगळी घटना आठवते. आपण भूमीच्या जवळ जात होतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, जवळीक करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिकडे हा उपटसुंभा आला सायकल राणी करत. याला न मी भूमीपासून लांब करणार आहे आणि याला भूमीच्या आयुष्यातून कायमचं दूर करून भूमीला माझ्या जवळ करणार आहे, कारण माझं भूमीवरती खूप प्रेम आहे. भूमी फक्त आणि फक्त माझी आहे. माझ्यापासून माझ्या भूमीला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत तो भूमीचा फोटो आपल्या जवळ घेतो, उराशी घेतो. आकाशबद्दल मनात खूप राग साठवतो आणि आकाशला सांगत असतो आजपासून सायकल राणीच्या बाजूला जरी फिरलास ना तरी तुला सोडणार नाहीये. तू तिला स्पर्श करायचा नाही, तिला फक्त मी स्पर्श करणार. भूमी फक्त माझी आहे, फक्त माझी. आणि तो फोटो उराशी कवटाळतो आणि ओरडायला लागतो मी भूमीवरती प्रेम करतो, भूमी माझी आहे. आणि आरडाओरडी करायला लागलो आणि वेड्यासारखा वागतो. दुष्यंत एकदम विचित्र वागत असतो. त्याला काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो आणि भूमीला पाहिल्यापासून तो तिच्या वेड्यासारखं प्रेमात पडलेला असतो आणि आकाशला भूमीच्या जवळ सुद्धा तो पाहू शकत नाही. त्यामुळे ज्या वेळेला आकाशला शॉक लागणार असतो, लाईव्ह वायरची तार ते पडली असते, हे पण दुष्यंतच काम असतं. आकाशला त्रास देण्यासाठी दुष्यंतने रचलेला डाव असतो आणि आपल्याच खोलीत तो ओरडत असतो आकाश तुला मी सोडणार नाही, आकाश तुला मी सोडणार नाही. तोपर्यंत आकाश आणि भूमी यांचं छानपैकी बोलणं चालू असतं आणि आकाश भूमीला सांगत असतो सायकल राणी काळजी करू नकोस, मी तुझी साथ देईन. यावरती भूमी सांगते आकाश तू माझी साथ देणं म्हणजे मला मदत करणं असं नाहीये. तू न समजून घे, तू अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय, तुझ्या ह्या वागण्यामुळे मला खूप गिल्टी वाटते. म्हणजे मी तुला इथे घेऊन आले हे काम करण्यासाठी नाहीये, मजुरी करण्यासाठी नाहीये. आपला हा गेम आहे की नाही, मी काम करणार, तू घरात थांबायचं, असं प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. आकाश म्हणतो सायकल राणी सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला ना. भूमी सांगते सॉरी म्हटलं की सगळं होतं का आकाश? मग आकाश भूमीला आता हस्त करण्यासाठी इकडे हत्तीचा वेश घेतो, मग माकड कसा करतो, हत्ती कसा करतो असं भूमीला करून दाखवायला लागतो, जेणेकरून भूमी कुठून तरी हसेल आणि भूमीच्या चेहऱ्यावरती हसू येतच. आकाशचे माकड चाळे बघून भूमी हसायला लागते आणि मग आकाश म्हणतो ए सायकल राणी हसली, सायकल राणी हसली, असं म्हणत आकाश भूमीकडे येतो आणि तिच्या जवळ येतो. अखेर दोघांचा सुखाचा संसार चालू असतो. पण त्याच संसाराला दुष्यंत नावाची आता एक कीड लागली असते, ज्याची अजूनही भूमी आणि आकाशला कल्पना नसते. साधारण अक्कांनी जरी सल्ला दिला असला तरी भूमीला विश्वास नसतो. आता भूमीला या दुष्यंतबद्दल कधी कळणार? भूमीच्या मनामध्ये अजूनही त्याच्याबद्दल चांगली प्रतिमा आहे, ते कधी समोर येणार आणि भूमी त्याच्यापासून कशी सावध होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.